आज प्रत्येक महिन्याला 10 ते 12 लाख रुपये महिना इन्कम येतोय। ही ताकद या सिस्टमची आहे आणि आतापर्यंत टोटल इन्कम 5.5 कोटीपेक्षा जास्त झाले। ही ताकद या सिस्टमची आहे। नाव सविता उताडे, मराठवाडा उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये एका छोट्याशा खेडेगावामध्ये जन्म झाला। मैत्रिणींनो, आज काही वर्षापूर्वी आज या सिस्टम समजून घेतला होता। अरे का समजून घेतला? ज्यावेळेस हॉल मध्ये आले होते, मला माहित नाही की तुम्ही आज काय पाहताय, पण मी एकच बघितलं होतं की अरे सविता आज एवढ्या मोठ्या हॉल मध्ये, त्यावेळेस मी प्रोग्राम बघत होते, त्यावेळेस जेंट्स लेडीज हॉल मध्ये एकत्र होते। पण आज प्राऊड आहे, तुम्हाला पण वाटेल अरे तुम्ही पहिल्यांदा ज्या लेडीज प्रोग्रामला आलेत ना, अरे 2000 लेडीज मध्ये तुम्ही प्रोग्राम बघता, हे स्वतःचं नशीब तुम्ही समजाल। पण काही वर्षापूर्वी जेव्हा प्रोग्रामला आले, बघत होते की डायसवर जेवढे पण लोक येत होते, ज्यांचं वय शिक्षण अनुभव काहीच मॅच होत नव्हतं, या डायसवर आलेले डॉक्टरांना पण मी बघितलं, इंजिनियर व्यक्तीला बघितलं, ॲडव्होकेट व्यक्तीला बघितलं, एक हाऊसवाईफ लेडीजला बघितलं, एक अनपढ लेडीजला बघितलं। आणि एवढे लोक जर या सिस्टम मध्ये काम करू शकतात, तर सविता तू का नाही? आतून आवाज आला, पण एकच खंत वाटत होती, ज्या दिवशी प्रोग्रामला आले होते काही बोटावर मोजणाऱ्या लेडीज होत्या, जास्त जेंट्स होते। या हॉल मधून जाताना मी एक मेसेज घेऊन गेले की सविता लेडीज का कमी आहे? अरे कुठं कमतरता आहे? अरे काहीतरी गोष्ट आहे। त्याच्यावर मी स्टडी केला, महागुरूंकडे गेले आणि सरांना म्हणलं की हा बिझनेस मला सुरुवात करायची आहे, माझं फील्ड वेगळं आहे, मी हॉस्पिटल फील्ड मध्ये जॉब करते, मेडिकल फील्ड मध्ये 8 वर्ष ॲज ICU इंचार्ज म्हणून जॉब केला आणि प्रत्येक पेशंटची सेवा केली, पण लोकांचे पैसे वाचवू नाही शकले, लोकांचं दुःख दूर करायचा प्रयत्न केला, पण होत नव्हतं। काही लोक ऍडमिट झाल्यानंतर डिस्चार्ज होऊन पण घरी गेली आणि काही लोक ऍडमिट झाल्यानंतर डेथ होताना मरताना जवळून बघितलं 8 वर्ष। कारण आजाराचं प्रमाण वाढत चाललंय, पेस्टिसाइड खातोय आपण, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, फूड पोल्युशन, आणि ह्याच्यामुळं आपल्या शरीराची वाट लागत चालली आहे। हे मला जवळून गेल्या 8 वर्षात मी बघितलं आणि मग लक्षात आलं अरे आपल्याला सनीज कंपनी काय देणार आहे? तर सनीज कंपनीचं मिशन मी ऐकलं होतं। कंपनी एकच सांगत होती, केमिकल मुक्त भारताला बनवायचंय, डायबिटीज मुक्त भारताला बनवायचंय। हे मिशन ज्यावेळेस मी ऐकलं आणि त्यावेळेस एक लक्षात आलं सविता की डायबिटीज मुक्त भारताला बनवू, केमिकल मुक्त भारताला बनवू, अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण एकच मिशन होतं, याच्या बरोबर लेडीज साठी तुला सविता काम करायचं आहे। लेडीज साठी, कारण लेडीज घरातून बाहेर निघणं गरजेचं आहे। कुठं ना कुठं दुःखात आहेत, कुठं ना कुठं अडचणीत आहेत, लग्न झाल्यावर पण काही लेडीज सॅटिस्फॅक्शन नाही आहेत, काही लेडीज आहेत, कित्येक लेडीजचं लवकर हजबंड एक्सपायर झाल्यानंतर अरे कुठंतरी वेगळ्या नजरेने तिच्याकडे बघितलं जातं आणि मग ती विचार करते जगून काय उपयोग आहे, आता मरून गेलेलं बरं। आणि कित्येक असे लोक आहेत घाणेरड्या नजरेने तिच्याकडे बघतात। आणि मला तो एक थॉट, एक विचार एक लक्षात आला की सविता मार्केट मधल्या विचाराची जर का ही गरिबी मिटवायची असेल, मार्केट मधला ही घाणेरडा विचार जर मिटवायचा असेल, महागुरूंचे विचार ऐकले होते आणि ते विचार तुम्ही आता एंडिंग ऐकणार आहेत, आमच्या सर्वांचे महागुरु मेंटॉर की ज्यांनी विचाराचा कॅन्सर दूर होतो, ब्रेन वॉश होते, माइंड वॉश होते, असे सर्वांचे महागुरु मेंटॉर अशोकजी तोडमल सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे। मनापासून वंदन करतो। सरांना सरेंडर झाले, गुरूंना सरेंडर झाले, सिस्टमला सुरुवात केली। प्रोडक्ट घेण्यासाठी पैसे नव्हते, पण पैसे मॅनेज केले, फास्टॅग मारलं, आई वडिलांना प्रोडक्ट खाऊ घातले, मी स्वतः खाल्ले, कारण एक डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपलं माहिती आहे की अरे शरीर कशाने बनलंय, सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टम अँड बॉडी। आपले प्रत्येक प्रोडक्ट सेलवर काम करतोय, सेलला इम्प्रूव्ह करतोय, सप्लिमेंट म्हणून काम करतोय, नो मेडिसिन। आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, अरे केसांना रिझल्ट आला, स्किनवर रिझल्ट आले, पित्तावर रिझल्ट आले, मूळव्याधावर रिझल्ट आले, किडनी स्टोनवर रिझल्ट, पॅरालिसिसवर रिझल्ट, BP वर रिझल्ट, डायबिटीजवर रिझल्ट। अरे असे कित्येक रिझल्ट घेता घेता गेल्या 6 वर्षापासून महाराष्ट्रात काम चालू झालं। पहिलं पुण्यातनं केलं, नंतर महाराष्ट्र, आणि आज अख्ख्या भारतामध्ये काम करतोय। ही ताकद ह्या सिस्टमची आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, काम सुरुवात केली ना, हा माईक पकडता येत नव्हता, हा कोट घातला नव्हता, डायसवर आलं तर हातपाय थरथर कापायचे, जेंट्स समोर उभारल्यानंतर आज भीती वाटायची,
आणि ही सगळी भीती इथं कशामुळे मेली, जेव्हा सातत्याने एखाद्या गोष्टीमध्ये आपण सुरुवात करतो, सातत्य ठेवतो ना कुठल्याही कामात. अरे लग्न करायच्या अगोदर संसार माहित असतो का? पण सगळ्यात भारी संसार करणाऱ्या माझ्या जेवढ्या पण हॉलमध्ये बसलेल्या लेडीज आहेत का नाही? मग संसार माहित नसतो तरी पण करायची सवय लागते. मुलांचं शिक्षण कसं करायचं, अरे मुलांना कसं घडवायचं हे काहीच माहिती नसतं. तर पण त्याच्यात जर मास्टर की होऊ शकते ना, तर आज बिझनेस नवीन आहे. जसं मॅडम आता बोलल्या, 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष जर या सिस्टमला सरेंडर झाल्या, तर इथं जशी आता करोडपती लेडीजची लाईन लागली ना, तर तुमची पण करोडपती म्हणून लाईन लागू शकते. ही ताकद ह्या सिस्टमची आहे. सिस्टमला सुरुवात केल्यानंतर वाटलं नव्हतं 1000 रुपयाचा चेक येईल. 1000 आले, 25,000 आले, 1 लाख पण महिना घेतला. जॉब मध्ये 8 वर्ष मेडिकल फील्ड मध्ये जॉब केल्यावर पहिला पेमेंट 1800 घेतला होता. हायेस्ट सॅलरी 37,000, 37,000 रुपये, ती पण डे नाईट. कुत्र्यासारखी मेहनत केल्यानंतर, ती पण आयसीयू मध्ये स्वतःला गाडून घेतल्यानंतर, पण सनीजनं दाखवून दिलं की सविता तू महिना 2 लाख घेऊ शकते, 5 लाख घेऊ शकते. पण आज लोकांना इन्कम पचत नाही. त्यातलं त्यात आपलं मराठवाड्यातलं डोकं नाही इन्कम पचणार. पण आज प्रत्येक महिन्याला 10 ते 12 लाख रुपये महिना इन्कम येतोय. ही ताकद या सिस्टमची आहे. सुरुवात केली होती त्यावेळेस बसनी प्रवास करत होते, पण या सिस्टमच्या माध्यमातून पहिली कार i20 असं करता करता आज घरामध्ये 5 कार आल्या आणि गेल्या 4 वर्षापासून 52 लाख रुपयाची मर्सिडीज बेंज यूज करते. ही ताकद हा सिस्टमची आहे. आतापर्यंत डोमेस्टिक टूर आणि फॉरेन टूर 12 पेक्षा जास्त झालेत. विमानात बसलं ना, आता वाटतं बसमध्ये बसल्यासारखं. पहिल्यांदा ज्यावेळेस प्लेन मध्ये उड्डाण घेतलं आणि नंतर हळूहळू थोडं खाली येतं, तेव्हा म्हणलं आता आपण मेलो आता. 6 वर्षामध्ये दाखवून दिलं की अरे पहिल्या स्टार्ट केल्यापासून अवघ्या 17 महिन्यामध्ये शेतकरी कुटुंबातलं लेबल फाडून, गरिबीतलं लेबल फाडून, छपराच्या घरात जन्म झालाय ते लेबल फाडून 17 महिन्यात करोडपतीचं लेबल लावण्याची ताकद ह्या सिस्टमनी मला दिली. आणि आतापर्यंत टोटल इन्कम 5.5 कोटीपेक्षा जास्त झालंय. ही ताकद या सिस्टमची आहे. मला एकच सांगायचंय, आज 1 कोटीच्या घरात राहते. अरे जन्म जरी झाला असेल छपराच्या घरात, आई वडील जरी गरीबी होते, पण सविताची सोच आणि सविताचे विचार गरीब नव्हते. म्हणून आई बापाला दोष नका देऊ, नवऱ्याला दोष नका देऊ. स्वतःची हिंमत बाहेर काढावी लागल आणि उतरावं लागेल. या आमच्या सोबत. अरे देहो सरेंडर, आळत झटका. अरे पोरांची कारण नका देऊ, अरे जॉबची कारण नका देऊ. सोबत आलात ना, तर 3 वर्ष खरत आलात तर आमची अचिव्हमेंट तुमची अचिव्हमेंट वाट बघतीये. ही कारण का? आम्हाला खडतळ प्रवास होता. आज पूर्ण हायवे तयार झालाय. फक्त करण्याची जिद्द, चिकाटी, धडपड पाहिजे. आयुष्यामध्ये जिंकायचंय. 1 लाईफ मध्ये स्ट्रॉंग कारण पाहिजे. जिंकण्यासाठी 1000 कारण नाही पाहिजेत न करण्यासाठी. आणि मैत्रिणींनो, एकच सांगेल, इथून पुढे मिशन एकच आहे. कार झालेत, घर झालेत, बँक बॅलन्स झालाय, पैसा नाणं झालाय, फॉरेन टूर झाल्या, सगळं झालंय, मान सन्मान पण भेटला. इथून पुढे एकच मिशन आहे. या सनीज मध्ये गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून, गुरूंचे विचार फॉलो करून इथून पुढे या भारतातल्या प्रत्येक नारीसाठी लढायचं. आहे का तयारी तुमची? आहे का तयारी? तुम्ही पण कार मध्ये बसू शकता, तुमच्या पण घरावर स्वतःची पाटी लावू शकता, तुमच्या पण नावावर इलेक्ट्रिक बिल येऊ शकतं. ही ताकद ह्याच्यात आहे. फॉरेन टूर सगळ्या गोष्टी रडत बसायचं नाही. इथून पुढे आनंद अश्रू पाहिजे, डोळ्यात कधीच दुःखाचे अश्रू नाही पाहिजे. ह्याच्यासाठी हा प्रोग्राम भरवलाय. येणाऱ्या 1 वर्षात पुढच्या वुमन्स डेला पुण्यामध्ये जो प्रोग्राम होईल, 5000 लेडीजचा प्रोग्राम होईल. आणि तिथे ना 5000 लेडीजचा प्रोग्राम आणि कमीत कमी 5 करोडपती लेडीज त्या डायसवर असतील आणि 4 मर्सिडीज आम्ही डायसवर आणणार आहेत. ही हिस्ट्री होणार आहे भारतामध्ये. हिस्ट्री होणार. 4 ते 5 मर्सिडीज डायसवर आणणार. ही हिस्ट्री करण्यासाठी हा प्रोग्राम भरलाय. तर आता आहे का ताकद जाग करायची तयारी? ताकद जागी करायची का? कुणाच्या सपोर्टची वाट बघायची का? नाही बघायची. कारण का? आपण पळायला लागलो ना, दुनिया सगळी पळती. अरे कुछ ना कुछ करके दिखाओ, तभी दुनिया सॅल्यूट करते. तर या सिस्टम मध्ये येण्यासाठी, अचिव्हमेंट करण्यासाठी
सगळे प्रोडक्ट यूज करण्यासाठी नारी प्रिया प्रोडक्ट प्रत्येक लेडीज साठी वरदान प्रोडक्ट आहे. आणि जेवढे जेंट्स आलेत आपल्या मिसेसला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला नारी प्रिया प्रोडक्ट गिफ्ट करा. घरातली लक्ष्मी हसत राहणार मित्रांनो. तर तुम्हाला सिस्टम मध्ये येण्यासाठी, अचिव्हमेंट करण्यासाठी, घरातल्या फॅमिलीची सेवा करण्यासाठी आणि घरातली एक नारी लक्ष्मी म्हणून जागी होण्यासाठी स्वतःचा अवतार जागा करू शकतायत. यासाठी शुभेच्छा दिला आणि तर थांबते. विश यू हेल्थ वेल्थ